स्वामी समर्थ. नमस्कार सर्वांना. तर बघा, आज सोमवार आहे आणि आज सोमवती अमावस्या आहे. अमावस्या तिथी ही घरातील सर्व निगेटिव्ह ऊर्जा, वाईट बाधा, नजर दोष काढण्यासाठी अतिशय महत्त्वाची मानली जाते. अमावस्येच्या दिवशी काही उपाय देखील केले जातात. लक्ष्मी प्राप्तीसाठी लक्ष्मीची सेवा देखील केली जाते. त्याचप्रमाणे महिलांनी घरात भरपूर असे उपाय जे आहेत की त्याने अलक्ष्मी घरातनं बाहेर जाईल, घरातनं निगेटिव्ह ऊर्जा सर्व बाहेर जाईल आणि घरामध्ये लक्ष्मी नांदेल. तर अशाच पद्धतीचा एक उपाय प्रत्येक आईने मुलांसाठी करायचा आहे. मुलांना लागलेली नजर, दृष्ट, नजरबाधा, वाईट बाधा या सर्व गोष्टी मुलांच्या जर का तुम्हाला काढायच्या असतील तर बघा, आज अमावस्येच्या दिवशी आईने मुलांवरून ही एक वस्तू उतरवून टाकायची आहे. मुलांना जर का कोणाची दृष्ट लागली असेल, लहान बाळ किरकिर करत असेल, मुलं जेवत नसेल, हट्टीपणा करत असेल, ऐकत नसेल किंवा सारखे आजारी पडत असतील, वाईट बाधा त्यांना लागलेली असेल, तर अशा सर्व गोष्टींसाठी तुम्ही अमावस्येच्या दिवशी आईने मुलांवरून ही वस्तू संध्याकाळी उतरवून टाकायची आहे. तुमची मुलं लहान असू द्या, मोठी असू द्या, लग्न झालेली असू द्या, मुलं मुली कोणीही असू द्या, सर्वांसाठी हा उपाय तुम्ही करू शकतात. हा उपाय तुम्हाला संध्याकाळी 6 नंतर करायचा आहे. अमावस्येच्या दिवशी तुम्हाला हा उपाय संध्याकाळी 6 नंतर करायचा आहे. यामुळे तुमच्या मुलांना लागलेली वाईट बाधा, नजर दोष, निगेटिव्ह ऊर्जा सर्व काही निघून जाणार आहे. अत्यंत प्रभावी असा हा उपाय आहे. सध्याच्या लोकांना बघा, दृष्ट कशी काढायची किंवा मुलं हट्टीपणा किरकिर करत असेल तर उपाय कोणता करायचा हे माहिती नसतं. पूर्वीचे आपले आजी आजोबा होते ते ह्या गोष्टी स्वतःहून करत होते आणि त्या ह्या गोष्टी करून मुलांची किरकिर, नजर दोष, दृष्ट लागणे, टोक बसणे या सर्व गोष्टी करत होते. तर असाच अत्यंत प्रभावी उपाय आपल्याला आज करायचा आहे. उपाय कसा करायचा हे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोतच. त्यापूर्वी तुम्ही जर का चॅनलवर नवीन असाल तर असेच माहितीचे व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूच्या बेल आयकॉनला देखील प्रेस करा. हा उपाय आपल्याला संध्याकाळी करायचा आहे. तुम्ही सर्वात अगोदर तुमच्या मुलांना तुम्ही एका पाटावर बसवायचं आहे. मग तुम्ही देवघरात बसवा किंवा हॉलमध्ये बसवा. मुलांचं तोंड पूर्व पश्चिम येईल अशा पद्धतीने बसवा. तुम्हाला जर का 2 मुलं असतील तर तुम्ही 2 मुलांवरून देखील हा उपाय करू शकतात. सर्वात अगोदर तुम्हाला जाड मीठ घ्यायचं आहे. हे जाड मीठ तुम्हाला मुलांवरून 7 वेळा उतरवून घ्यायचं आहे आणि हे जाड मीठ तुम्हाला तुमच्या वॉश बेसिनमध्ये किंवा खरकट्या पाण्यामध्ये टाकायचं आहे. जेणेकरून हे मीठ पाण्यामध्ये किंवा आपल्या नाल्यामध्ये किंवा वॉश बेसिनच्या पाण्यामध्ये वाहून जाईल अशा पद्धतीने टाकायचं आहे. दृष्ट काढत असताना ती कधीही आपल्याला रागात काढायची असते. दृष्ट काढत असताना तुम्हाला जर का काही बोलता येत असेल तर तुम्ही बोलू शकतात. आल्याची, झाल्याची, गेल्याची, शेजारची, पाजारची, आईची, बापाची झाली असेल तर निघून जाऊ दे अशा पद्धतीने तुम्हाला बोलून दृष्ट काढायची आहे. आता 2 मुलं असतील तर 2 मुलांसाठी तुम्हाला वेगवेगळं हे जाड मीठ घ्यायचं आहे. एकच मीठ दोघांसाठी वापरायचं नाही. त्याचप्रमाणे तुम्ही तुमच्या घरातील केरसुणी बघा, जुन्या काळी जी केरसुणी वापरायची, जी आपण लक्ष्मी पूजनासाठी पूजेसाठी आणतो, ती केरसुणी घ्यायची आहे. ही केरसुणी आपल्या 7 वेळा मुलांवरून उतरवून घ्यायची आहे. त्यानंतर ही केरसुणी आपल्याला जमिनीला आपटायची आहे. त्याचप्रमाणे घराच्या उंबरठ्यावर 3 वेळा आपल्याला आपटून थोड्या वेळ ही केरसुणी तशीच तिथे बाजूला टाकायची आहे. 2 मुलं असतील तर तुम्ही पुन्हा हा उपाय दोघांसाठी करू शकतात. थोड्या वेळ केरसुणी तशीच ठेवायची. पुन्हा तुम्ही 5-1 मिनिटांनी ते केरसुणी आणू शकतात आणि दुसऱ्या मुलावरून देखील तुम्ही अशाच पद्धतीने ही केरसुणी उतरवून घेऊ शकतात. बघा, हे उपाय तुम्ही दर शनिवारी देखील मुलांसाठी करू शकतात, बुधवारी देखील करू शकतात आणि प्रत्येक अमावस्येला हे उपाय जर का तुम्ही मुलांसाठी केले तर बघा, मुलांना कोणत्याही प्रकारची दृष्ट, नजरबाधा लागत नसते. काही वेळेला समोरची व्यक्ती म्हणून जाते, तुमची मुलं किती हुशार आहेत, तुमची मुलं किती छान आहेत, हे बाळ किती सुंदर आहे. तर बघा, अशा नॉर्मल शब्दांनी देखील आपल्या बाळाला, मुलांना दृष्ट लागत असते. यानंतर तिसरा उपाय म्हणजे आपल्याला 7 लाल सुक्या मिरच्या घ्यायच्या आहे. थोडंसं जाड मीठ घ्यायचं आहे. थोडीशी पिवळी मोहरी घ्यायची आहे. पिवळी मोहरी नसेल तर काळी मोहरी घ्या. त्याचप्रमाणे थोडेसे केस घ्या. बघा, आपण केस विंचरतो, ते केस तुम्ही थोडेसे 2-3 केस, 4-5 केस तुम्ही बाजूला काढून ठेवू शकता. ते फेकून देऊ नका, ते केस घ्या. या सर्व वस्तू तुम्हाला हातात घेऊन तुम्हाला मुलांवरून 7 वेळा उतरवून घ्यायची आहे. ही दृष्ट काढताना देखील तुम्हाला रागात काढायची आहे. त्यावेळेसच ही दृष्ट तुमची निघते. या दृष्टीने देखील तुमच्या मुलांची 100% दृष्टही निघणार आहे. या सर्व वस्तू तुम्ही 7 वेळा उतरवून घेतल्यानंतर या वस्तू तुम्हाला घराच्या बाहेर नेऊन, तुम्ही जर का चूल पेटवत असेल तर तुम्हाला चुलीमध्ये टाकायची आहे किंवा मग तुम्ही गॅसवर तवा ठेवा
तो तापायला ठेवा. दृष्ट काढतानाच तुम्ही तो तवा गॅसवर तापायला ठेवा आणि दृष्ट काढल्यानंतर ह्या वस्तू तुम्ही त्या तव्यावर टाकायच्या आहेत. तुम्हाला त्याचा जाळ करायचा आहे. किंवा मग तुम्ही ह्या वस्तू घराच्या बाहेर नेऊन थोडासा कापूर घेऊन एखाद्या जाळण्याच्या भांड्यामध्ये किंवा मोठ्या पंतीमध्ये कापरासहित ह्या वस्तू तुम्ही जाळून टाकायच्या आहेत. जर का ह्या वस्तू तुम्ही घरात गॅसवर तव्यावर ठेवल्या तर बघा मिरच्यांचा ठसका होत असतो. दृष्ट जर का लागली असेल तर ह्या मिरच्यांचा ठसका अजिबात होत नाही. मिरच्यांचा ठसका जर का चुकूनही झाला नाही तर समजावं आपल्या मुलांना दृष्ट लागलेली होती आणि ती निघाली. तर या पद्धतीने तुम्ही अत्यंत प्रभावी उपाय करू शकतात. आता ह्या मिरच्या, मीठ, मोहरी, थोडेसे केस तुम्हाला एका मुलासाठी एक वेळाच ह्या वस्तू घ्यायच्या आहे. दुसऱ्या मुलासाठी तुम्हाला पुन्हा दुसऱ्या वस्तू घ्यायच्या आहे. तर या पद्धतीने तुम्ही अमावस्येला मुलांसाठी दृष्ट नक्कीच काढू शकतात. त्याचप्रमाणे एखादी मोठी व्यक्ती असेल ती खूप किरकिर करते, चांगली असताना मूर्खासारखी वागते किंवा थोडंसं चिडचिड केल्यासारखे होते किंवा दृष्ट लागल्यासारखी करते किंवा डोकं दुखत असेल तिच्यासारखं, तर त्या व्यक्तीवरून देखील तुम्ही या पद्धतीने या वस्तू उतरवून घेऊ शकतात. मुलांसाठी तुम्ही हे उपाय या पद्धतीने दृष्ट दर अमावस्येला काढू शकतात. जर का तुमची लहान मुलं असतील आणि जर का ती सारखी रडत असतील तर तुम्ही आवर्जून त्या मुलांवरून प्रत्येक अमावस्येला ह्या वस्तू उतरवून टाकायच्या आहेत. व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती आवडली, महत्त्वपूर्ण वाटली तर नक्कीच लाईक करा. कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. स्वामींच्या कृपेने जर का तुमच्या बाळाला जर का दृष्ट लागलेली असेल, मुलांना दृष्ट लागलेली असेल तर ह्या उपायाने नक्कीच ती 100% निघणार आहे. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.